पायाने मारत एकाचं सारखी करायला सारखे तर एकाचं सारखी शिफ्टी करायला लागलेली एकानं बाण सोडला की एक टांग तर उडी मारायला मारत आवाळापर्यंत चालेल तिथून त्या बाणाला खाली टाकाले अशा प्रकारच्या चढाओढीचं युद्ध चालू झालेलं आहे. चला जैसी इंद्रजिताची पायगती त्यावरी सवेग हनुमंती न चरे शक्ती ना छळोमती रणे मारते ना टोपे. असं महाराज खूप शक्त्या खूप सोडायले पण मारुती आपल्याशी काय जमना गेलं माझा काय सोडायच्या त्या सोडायच्या काहीच होत नाही कारण का वज्रदेही हनुमंत असल्यामुळं त्यांना त्या शक्तीचा काही प्रयोग होईना गेला. मारुती ऐकले गेले कसे इंद्रजित म्हणे दुर्धर वार्ता हनुमंतावी फळगात काका कुटोनी कुलकावित बगदावित अंगोठा. हे म्हणजे फळ खाऊन जगणार आहे आणि हे कुटुवर करणार आहे म्हणले बघू कधी ना कधी आपल्या वाटाला येईल. कधी कधी आपण ही भावना पण आती होती इंद्रजिताची परंतु त्याला माहित नव्हतं का मारुतीला किती बलवान आहे. परंतु ज्या वेळेस माणूस एखाद्या हाताला पेटत त्यावेळेस काही झाकून आपला मोठेपणा करावा लागतोय की नाही तशा पद्धतीने इंद्रजित बोलू लागले. इंद्रजित खवळणी रणी वर्षला दुर्धर बाणी हनुमान वर्षला पाशाने रणांगणी गरजोनिया. इंद्रजिताला राग आला महाराज सन 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 बाण पडले महाराज तुम्ही सावध राहा नाही आले. मारुतीने उचलले दगड की दन 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 आला मारकी इकडून दगड तिकडून पाणी असं युद्ध चालू झालं. सर बाणी पाशान करीतो कुट पाशाने बाण होती पिठ दोघा जना समसकट कडकडाट इकून दगड मारला की तिकडच्या बाणानं तो गड फुटायचा. कधी कधी इकडच्या दगडानं बाणाचा चुराडा वाचा. अशा प्रकारचं चढाओढीचं अटीतटीचं युद्ध चालू झालं. वेणी सुवर्ण कुके भारी वानराणी सबळ शिळी बाळ करोनी रांगोळी मुकुट तळी पाडीला. स्वर्णमुखाचा बाण सोडला महाराज यांनी इकडून त्या बाणाची तोड कशी करायची म्हणून इकडून दगड तशा शिळा पाठवल्या. त्या शिळाला ते दगड बाणाचा खाली दबायचा म्हणजे एकमेकाच्या शस्त्रास्त्राचं ताळातोडी चालू लागली. इंद्रजित तेव्हा मुक्त केशी शस्त्राने आती आवेशी जेथे तोडून या पुची इंद्रजितासी गणिया. अशा प्रकारचं महाराज इंद्रजित किती योद्धा होता. इंद्रजित का म्हणत होता इंद्रजिताची पदवी प्राप्त करणारा एवढा योद्धा पण मारुतीने काही चढू देईना गेले. का राजमानी चक्र वानराणी शिळा शिखर सगळे घालता तोमर पर्वताकडे टाकिले. असं महाराज मारुतीने दगड टाकायचा पण कसा टाकायचा तुला मारतो थांब असं म्हणून नाही. रामप्रभू की जय म्हणायचं दगड फोडायचा महाराज त्याचा कसलाही शस्त्र आसरा असू द्या त्याचं पाणी पाणी वाचत असं ते युद्धाचा संग्राम चालू आहे. इंद्रजित वर्ष चक्र कांडे वानर वर्ष पर्वत धोंडे उडून हानिता खांडे टोकीला तोंडी चढकना. इंद्रजिताचे शस्त्रास्त्र चालू आहेत मारुतीचे दगड धोंडे चालू आहेत. असं दगड धोंड्यातून शस्त्रास्त्राचं युद्ध चाललेले. आता काय करा म्हणजे तोंडावर पडल्यासारखी अवस्था होऊ लागली बरं का. दगड मारून आपणाला हरवायले एवढा मोठा योद्धा अशी त्याची तोंड चिपी होऊ लागली. इंद्रजित बांधिला पुरामुखी सुटल्या रुधिर धारा मारावया पै वानरा निर्वाण शस्त्रा एकले. असं महाराज दगड आला खपकन तोंडावर लागला. बाण मारताना कसं तोंड केलं होतं त्यानं असं करून मारू लागला. आला दगड खपकन तोंडावर लागला. रक्त बंबाळ झालं. दाता वाट रक्त निघाले निघाले. आग खवळला बघा याला
पेक्षा भारी असं असणार शस्त्र त्या बाणामध्ये सोडून तो कसा निघाला? साठ हाणिता शिलशापी जाजावलाती प्रवृत्ती इंद्रजित थोंटावराचे ते रणे मारुती नाटोके. असे महाराज एका मागे एक शक्ती सोडू लागलं. मारुती ऐकायच्या इंद्रजिताला भिकारीना गेलं, बेना गेलं. आता इंद्रजित म्हणला आपण कसं करावं सांगा. यंत्रादि शस्त्रे हाणिता तवके वानरे विला खडके कुठले इंद्रजिताचे गेले मडके पडिले अटके गुच्छांचे. अशा प्रकारचं मारुतीराय इंद्रजिताला काय करू लागले? ताडातोड करू लागले. शेवटी इंद्रजित मनात दाखवत नाही बरं का, पण मनामध्ये मात्र कचरला. इंद्रजिता चिरण विपत्ती पावला विख्याती नाटकता पळे मागते तुझ्या प्रती ते न चाले. आता काय करावं म्हणजे ऐकायला तर तयारच नाही. मग आता काय करतात? आवरणा गेल्यावर मान देतात का? नाही म्हणजे आता पळून गेले आलं बरं, हे शेपूट काय आपणाला सुधरू देत नाही. सैन्य भगवतीच मुकडा पडला पुच्छाचा वेडा सरने मागा पुढा वानरे वेडा लाविला. सगळे गर आदेश म्हणल्यावर काय हो? आपल्याला तुम्हाला सांगायचं शाळामध्ये म्हणतात की नाही, रिंगण धरा रे, चौकून होता तुम्हाला. तशा प्रकारचं हे सैन्य चौकून व्हायला गेलं. मारुतीरायाने शेपूट त्याच्या बाजूला पळा फुटवर पळता अशी अवस्था झाली. त्याला मेघांकित इंद्रजितासी पळणी जावे मेघा पाठीशी कभी पुच्छ तळपे आकाशी पळावयासी वाट नाही. आता इंद्रजिताला वाटलं मेघनाथ होता ना, मेघनाथ का तर मेघाचा पाठीमागं जाऊन लपतो म्हणला. मग काय दिसतंय बघतोच याची लपून धाव घालतो म्हणला पाठीमागून. म्हणून वर जायला गेलं की शेपूट वरून याची टपकन हाणायची मला झपकन त्यानं खाली. आता चला इंद्रजित हानी निर्वाण घात वानर वर्षे गिरी पर्वत सैन्याची चकचुरी होत आती आकांत महावीरा. इंद्रजितानं शस्त्र सोडायचे, मारुतीने दगडदोंडे फेकायचे. असा महाराज आकांत त्या राक्षसामध्ये करून टाकला. चला बोंब सुटली सैन्यात इंद्रजित मेला किंवा जित वानरे केला प्रवर्त घात निगौत राक्षस. आता युद्ध खेळायला सैनिक भरपूर आलेले होते. इकडच्या कडीच्याला तिकडच्या कडीचं काही जाम असं नाही महाराज. ते विचार करू लागले आपले इंद्रजित महाराज आहेत का मेले? महाराष्ट्राच्या दगडाखाली चंद्रले बिगरले काय अशी संभावना असणारी शंका निर्माण झाली. वानरन दरवे वळे जरी धरावा कपट मिळे कपट निर्दळीला गुळे गुळांगुळे दागविले. अशा प्रकारचं या मानणाराला असं असणार. आपण कसं असणार प्रतिरोध करावं विचार करू लागले, पण हे काही कोणाला ऐकायला तयार नाही झालं. कपे नाटोपे शस्त्र घाती अस्त्रे शस्त्रे धाके गळती रणे नाकळे मारुती चिंतावरती इंद्रजित. काय करावं बाबा म्हणले. बघतो नाटक केले, बघतो प्रयत्न केले, खूप विचार केले हो. परंतु हे काय वानर आपणाला आवडणार झाले. पुढे काय करावं? अनाचरे शस्त्रास्त्राची शक्ती मागण पळवे पुच्छाती पुढे नाटोपे मारुती चिंतावरती इंद्रजित. आता काय करावं म्हणजे याला किती बी शस्त्र टाकले तर याच्यावर आपल्या शस्त्राचा काही प्रहार होईना झालेला आहे. आणि हे काही मारुती आठपणा झालेला आहे. इंद्रजित गामा गुम झाला. चिंताग्रस्त देखो
झालेला इंद्रजित आहे. त्यानं म्हणजे मारून जायला हे दगड धोंडे हाणायचे नाहीत, त्या इंद्रजितावर पर्वत हे टाकायचे नाहीत. अशा प्रकारची आट घातल्यानंतर इंद्रजित नावाचा बडीवार देवान वाजिंतीला इंद्र ती वाणी दंडोरी वानर करी गजर विजयाचा. इंद्रजिता इकडच्या तिकडच्या बाणाच्या पट्ट्या सोड. तू आतापर्यंत इंद्राचा केला जिंकिलास आणि त्या ठिकाणी ज्या बाणाला तू जिंकायचा प्रवर्त मांडलेला आहे त्या बाणाने सोड की याच्यावर आणि टाक जिंकून. अशा प्रकारची इंद्रजिताला आज्ञा मिळाली. जया बाणांच्या कडारी देव घातले बांधवडी देवाने मजविंदोनी प्रोडी उभारे गुडी विजयाचे. त्या बाणाने देव लोकाला 33 कोटी लोकाला देव लोकाला बंदी खाण्यामध्ये टाकलं त्या बाणाच्या देवाला. तसले बाण सोड म्हणले कसं. आयसे बोलता वानर इंद्रजित कोकला दुर्धर निर्वाण शस्त्रांचा विविध मार महाघोर मांडिला. तुम्ही सांगताल का हो समोरच्याला ह्याच्यानं मला काय होत नाही ते मार म्हणजे मला जखम होईल. मारुद्राने अरे असे बाणाने काय होणार आहे मला. तू देव लोक संग युद्ध करताना ज्या बाणाने मारलंस ना ते बाण मला मारून टाक. मग ह्यानं पुन्हा रागात आला चिडवल्यासारखं झालं की हो आणि पुन्हा युद्धावर दोर काढला. रण पाडल्या मारुते मंत्रयुक्ती शरण शक्ती इंद्रजित विधी वित्पत्ती कपी प्रयुक्ती त्यायका. आणि या युद्धात जर का मारुत्रे याला त्या इंद्रजितानं जिंकलं तर खरोखर काय होईल. नाव लौकिक होईल. मारुत्राला जिंकण्याचा परिणाम चांगला होईल आणि सगळ्या शक्य शासनारे आपल्यापाशी प्रवृत्त होतील असं वाटलं. इंद्रजित विधी मारका शक्ती हनुमानाचे रणवित्पत्ती राम नामाच्या वरती निशंक स्थिती वानरे. अशा प्रकारचं यांच्या युद्धाचं वर्णन आता रावणापर्यंत झालेले. रावणापर्यंत चर्चा झालेली ते युद्ध चालू आहे हो, परंतु वानर काय ऐकेना झाले. ललिता विद्यापीठ राम राजा रामचंद्र भगवान की जय. यानंतर वाचक म्हणून हरिभक्तपरायण काशीनाथ महाराज कोकणकर आणि सूचक म्हणून राहतील ईश्वर महाराज ओरवडकर.